आता बातमी बघूया नागपूरमधून। नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी या ठिकाणी एकाच घरात तब्बल 200 मतदार असल्याचा दावा राष्ट्रवादी पवार गटाचे नेते दिनेश भंग यांनी केलाय। वानाडोंगरी नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 5 च्या सरोदीपुरा या भागामध्ये घर क्रमांक 1 मध्ये हे मतदार नोंदवण्यात आलेले आहेत। संपत बावनथळे यांच्या घरामध्ये हे मतदार सापडलेले आहेत। प्रत्यक्ष घरात केवळ 9 मतदार राहत असल्याचा दावा भंग यांनी केलेला आहे। त्यामुळे निवडणुकीच्या आधी एकच खळबळ उडाली आहे। मतदार यादीत होणारे घोळ काही केल्या थांबत नाहीये। आता तर नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये एकाच पत्त्याच्या नावाने 200 मतदारांची नोंदणी झाल्याचा एक प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे। त्यामुळे नागपूर जिल्ह्यातल्या निवडणूक यादीवर पुन्हा एकदा जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। आपण त्याच घरी आहे, ते घर आहे। या घरी साधारणतः 4 लोक राहतात, मात्र या घराचा ॲड्रेस देऊन जे आहे ते जवळपास 200 लोकांची मतदार नोंदणी करण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या बाबतीतला आता आक्षेप जो आहे तो घेण्यात आलेला आहे। आपल्यासोबत दिनेश भंग आहेत, ज्यांनी या मतदार यादीमधला हा सगळा घोळ समोर आणलेला आहे आणि या सगळ्यांवर आक्षेप घेतलेला आहे। मला सांगा, काय हा सगळा घोळ आहे, तुमच्या हे कधी लक्षात आलं? आमच्या तर सुरुवातीपासूनच आला आहे, 10 वर्षापासून बघूनच राहिलो होतो। मात्र आता हे स्थानिक स्वराज्याची निवडणूक लागली होती, नवीन प्रकारची परिस्थिती झाली। आमच्या कार्यकर्त्यांचा आम्हाला फोन आला, त्यांनी बसून दोन दिवसापासून अभ्यास केला, सर्व वार्डाचा केला। त्या वक्ती असं जाणून आलं का एकाच घर क्रमांक एकच आहे आणि एकाच घरीमध्ये आपण 200 मतं आहे। आपण तुम्ही आता ज्या घरी आपण घराचं घर मालकींचं त्या घरांचा आपण पण हे घेतलं आहे, त्यांची पण बाईट घेतली आहे। त्यांनी पण आपल्याला क्लिअर सांगितलं आणि स्वतः तुम्ही या घरामध्ये 200 लोक राहतात का तुम्ही पण समजू शकता। मला सांगा, आता तुमची इथून पुढे काय भूमिका असेल, ही मतदार यादी दाखवाल? हां, ही आपण बघितली आहे। तुम्ही ज्या घरची बाईट घेतली आहे, ज्या घरचं आपण हे पण घेतलं आहे, तुम्ही पण बघितली आहे। हे बघा, आपण या बाईटमध्ये एवढे नावं आहे, हे सर्व नावं मी तुम्हाला पण वाचून पण दाखवतो। इंगोले प्रदीप प्रज्वल अनिलराव हे पण आहे, जाधव रीता रायजी हे पण आहे, इथे लिहिलं आहे। त्याच्यानंतर एकाच परिवाराचे किती नावं आहे जाधवच्या कुटुंबाचे। त्याच्यानंतर हे मेघे साहेबांच्या कुटुंबाचे नावं पण इथे आहे। मला आठवते, मी मेघे साहेबांच्या कुटुंबाला फार जवळून ओळखतो। माझे सन्मान्य मोठे वडील सन्मान्य श्री दत्ताजी मेघे साहेब आहे, त्याचप्रमाणे सागर भाऊ पण आहे, या भागाचे जे नेतृत्व करतात ते समीर भाऊ पण आहे। त्यांच्या कुटुंबाच्या मी सर्व लोकांना 10 ते 12 लोकांना ओळखतो। मात्र आता इथे स्थानिक लोकांचं म्हणणं आहे का मेघे साहेब या वार्ड क्रमांक 5 मध्ये जे 27 आहे ते कुठे राहतात, त्यांचं स्थानिकाचं म्हणणं आहे, त्यांनी आम्हाला त्यांचं घर आणि पत्ता दाखवावा। काय आक्षेप आहे तुम्हाला या मतदार यादीवर? काय बोगस मतदार नोंदणी झालेली आहे? ह्या साहेब पूर्ण हिंगणा विधानसभा क्षेत्र म्हणा किंवा आमची नगर परिषद वानाडोंगरी म्हणा, इथून बाहेरगावच्या लोकांचं खूप मतदान वाढवून ठेवलेलं आहे इथे। अरे यादीच खोट आहे ना, हे यादी होय का? हे काही यादी नाही आहे। नंबर 1 मला तर एक प्रश्न हा पडला की घर क्रमांक 1 मध्ये 190, अरे शरम लागायला पाहिजे। त्या ज्याने यादी बनवली त्याला शरम लागायला पाहिजे की 104 ठिकाण आपण घर क्रमांक 1 करून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नावं मॅच झाले पाहिजे ना। अरे विलास भागवत, मंजू भागवत, भावेश भागवत अशी नावं आले पाहिजे ना। इथं कसं होणार? रामा कोणा धापेवाडा म्हणजे कसं आहे, नावं सगळे सेमच नाही ना। ठीक आहे, सगळ्याची वय किती आहे? 25, 28, 32, 36। ठीक आहे, आणखी एक मोठा, आता मला इथे मेघेचे 11 घर आहे, तर मला कधी कधी हा प्रश्न पडते की ते आमदार समीर मेघेने जे घर विकलं, खामल्यामधलं घर विकून प्रभाग 5 मध्ये नाही आले। चला आपण तेही विचार केला की बाबा नाव सेम आहे, सीधं सेम नाही आहे ना। मेघे विलास विनायकराव, मेघे अतुलराव, म्हणजे तिकडचे काही संबंध नाही। ही प्रतिकात्मक आहे। अशाच पद्धतीचा घोळ जो आहे तो इतर मतदार सभा क्षेत्रामध्ये देखील झाल्याचा आरोप जो आहे तो इथं करण्यात आलेला। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणांची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली जाणार। त्यामुळे निवडणूक आयोग इथून पुढे आता या मतदार यादीच्या बाबतीत काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदयती मांडे, न्यूज 18 लोकमत, हिंगणा, नागपूर। तुम्ही काही कोणाला कागदपत्र वगैरे दिलं होतं का ॲड्रेससाठी वगैरे? नाही, कोणाच नाही दिलं आम्ही कागदपत्र। मला माहीतच नाही, पहिल्यांदा माहीत झालं। तुमच्याकडे कुठल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते वगैरे आले होते का नाव नोंदवण्यासाठी? नाही जी, नाही आले कोणी। तर हिंगणा विधानसभा मतदारसंघातील सगळा प्रकार आपण बघतोय। घरात प्रत्यक्ष 9 मतदार असल्याचा दावा केला जातोय, मात्र अनेक नावं या यादीमध्ये बघायला मिळत आहेत। राष्ट्रवादी पवार गटाचे नेते दिनेश भंग यांचा हा आरोप आहे। घरामध्ये प्रत्यक्ष 9 मतदार असल्याचा दावा होतोय, मात्र नोंद 200 मतदारांची आहे। शासकीय बाब आहे, ते काय झालं काय नाही झालं, मला असं वाटतं की कुठे कधी कधी ॲड्रेस हा बरोबर नसतो लोकांनी दिलेला जेव्हा फॉर्म भरतो
तेव्हा समजा घर क्रमांक नाही टाकला तर जो ऑपरेटर असतो त्याच्यामध्ये ती विंडो असते आणि प्रत्येक विंडो हे भरल्यानंतरच तो फॉर्म एक्सेप्ट होतो. तर कधी त्यांनी 1 दाबला असेल, कधी 2 टाकला असेल, कधी टायपिंगचं मिस्टेक असेल. आता निवडणूक आल्या आणि त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाही, त्यांना आपली हार, त्यांना आपला पराभव हा दिसून आला. त्याच्यामुळे फक्त फॉल्स ॲलिगेशन करायचं, फॉल्स नेरेटिव्ह जसं आदरणीय राहुल गांधी साहेब करतात त्याच धर्तीवर चालून कुठंतरी लोकांना संभ्रमात टाकायचं आणि हा सगळा उद्योग हा पवार साहेबांच्या पार्टीचे लोक करत आहेत.